time to welcome our guest. I welcome Mr. Shekhar Jadhav sir and Mrs. Sunita Shekhar Jadhav, Municipal Councillor. Thank you, ma'am. Thank you, sir, for taking the time out of your busy schedule. और हमारे दोस्त यूबीटी के यहाँ के नेता संदेश परब जी, उनको भी मैं यहाँ स्टेज पे आमंत्रित करता हूँ. Madam, sir, I request to say a few words. सर्वांना 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की आज देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झालीत. आत्ताचा खरं म्हणजे मी आमचे मित्र अब्दुल अन्सारी यांना खास करून धन्यवाद देईन की आज ही लहान मुलं बघितली, एक बरं वाटलं की आपण कुठेतरी आता हरवत चाललेलो आहोत की देशाभिमान हा जो लहानपणापासून मुलामध्ये रुजवायला पाहिजे. आणि ते सर्व काम मला वाटतं अल रहमान इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून आमचे मित्र अब्दुल अन्सारी आणि त्यांचं सर्व शिक्षक स्टाफ आणि सर्व नागरिक त्यांना जे सहकार्य करतात, जे त्यांची मुलं इथे शिकतात, हे खरं म्हणजे देशाबद्दल प्रेम असणं स्वाभाविकच आहे आणि असायलाही पाहिजे. पण आत्ताचं थोडं राजकारण फार विचित्र आहे. आपल्यालाच आपल्या एकमेकाबद्दल म्हणतात ना, म्हणजे झुलवलं जातं किंवा आपल्याला लढवलं जातं, असं तो राजकारणाचा विषय झाला. पण तरीसुद्धा खरी आता काळाची गरज आहे की तरुण पिढीने ह्याच्यामध्ये यायला पाहिजे. आणि आता हे छोटी मुलं जी आहेत, तर पुढे जर ते म्हणतात ना, खरं भारत देश ते घडवणार आहेत. जर आत्तापासून जर आपण त्यांना आपल्या देशाला जे स्वातंत्र्य मिळालं आहे ते कशा प्रकारे मिळालं आणि कसं मिळवलं याचे धडे जर आपण आत्तापासून त्यांना दिले, तर नक्कीच मला वाटतं कुठेही ना कुठेतरी याची सुरुवात मला वाटतं इथूनच सुरुवात होईल. आणि आपल्याला आता माहीतच आहे की जो तरुण वर्ग जो आता खरा म्हणजे उतरला आहे देशामध्ये, आता कोण असं राहिलं नाही की ज्याला कळत नाही की काय चाललं आहे देशामध्ये. आणि जे तरुण पिढीने जे आता जो हातामध्ये तो त्यांनी जो एक काहीतरी म्हणताना एक सुरुवात चांगली केलेली आहे. आणि ती सुरुवात मला वाटतं आत्ता ह्या 2026पासून झालेली आहे. आणि आज 15 ऑगस्ट आहे. मी सर्व नागरिकांना शुभेच्छा देताना एवढंच म्हणेन की आपण आपली जी मुलं आहेत की त्यांनाही जास्तीत जास्त करून कसं अन्यायाविरुद्ध लढता येईल ही शिकवण ही आपणही दिली पाहिजे. कारण आपण जोपर्यंत काय होतं, जोपर्यंत आपण अन्याय सहन करतो तोपर्यंत आपल्याला ते कळत नसतं. पण ठीक आहे, आपली एक टाईम होता, ती गोष्ट वेगळी होती. पण आत्ता हा टाईम निघून गेलेला आहे. तरुण पिढी आता मला वाटतं सर्व हातात आता घ्यायला तयार झालेली आहे. आणि आपणही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे सर्वांनी उभं राहायला पाहिजे. एवढंच बोलून मी इथे थांबतोय. भारत माता की वंदे. थैंक यू सर, थैंक यू वेरी मच. अब इसके बाद लास्ट इवेंट है बस.